सर्व आज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना महिला दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा. सगळ्यांची भाषणं झाली आहेत आणि आपल्याला चुळबुळ लागली असेल की आता आपण कधी घरी जाऊ, पण अशा कार्यक्रमांमधूनच आपण खूप काही बीज आपल्या मेंदूमध्ये घेऊन जात असतो. ती बीज केव्हा त्याची रोपं होतील आणि ती रोपं आपल्या बच्चूंमध्ये पण आपण कधी ती सीड त्यांच्यामध्ये टाकू ती सांगता येते. म्हणून अशा कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे. आणि जेव्हा आपण रात्री झोपतो की दिवसभर जे काय चाललं ते कुठेतरी आपल्या सुप्त मनात गेलेलं असतं. आम्ही महिला आणि बच्चूसाठी काम करतो आणि आम्ही जास्त करून बच्चूसाठी काम करतो. त्याच्यामुळे उभं राहिले माझ्या डोळ्यासमोर बच्चू असतात. त्याच्यामुळे त्यांच्या संबंधी बोलल्याशिवाय मला राहत नाही. आपण महिलांसाठी बरेच मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यामुळे मी आणि वेळही आपल्याजवळ कमी आहे, त्यामुळे थोड्याशा आपल्याविषयी थोडंसं आपल्या बच्चूविषयी सांगेल. सक्षमीकरणाबाबत आपण सगळेच बोललेलो आहोत, पण आपल्याला आपल्याशिवाय दुसरं कोणीही सक्षम करू शकत नाही. महिला असो की पुरुष असो, पुरुष पण आपल्यासारखे असक्षम असतात. हल्ली कुटुंब चालवू शकत नाही असे पुरुष पण आहेत, महिला पण आहेत. पण जेव्हा आपण दिवसभर स्वतःसोबत काहीतरी बोलत असतो, कधीतरी आपण ऑब्झर्व केलंय का ते? कधीतरी स्वतःकडे बघितलंय का आपण काय बोलतोय? समोरची बाई बाजूची काहीतरी बोलली की त्याच्यावर 10 वाक्य तर आपले मनातल्या मनात चालू असतात. कधीतरी विचार करतो की ते 10 वाक्य आपली किती एनर्जी खातात. हे 10 वाक्य झाले, दुसरी शेजारीन भेटली की तिच्याशी ते 10चे 20 होतात, म्हणजे अजून किती एनर्जी. याच्या बाबतीत खूप छान B.K. शिवानी यांची आपण ऐकलेलंही असेल, तर मी सगळ्यांना तुम्ही विनंती करेन की आपण काम करत असताना वेगळा वेळ काढून काही करा. असं मी म्हणत नाही, मी पण आयुष्यात कधी असं केलेलं नाही. काम करतच गोष्टी करायच्या असतात आणि आपल्यामध्ये ते स्किल असतं. मी नेहमी म्हणते की महिला ह्या अष्टभुजा असतात. अष्टभुजा देवीचं आपण चित्र बघतो ना, 8 हात असतात तिला, कारण एका वेळी त्या मल्टीटास्किंग करत असतात. एका वेळी ती स्वयंपाक करत असते, बच्चूचा अभ्यास घेत असते, सासऱ्यांची गोळी राहिली का ते बघत असते, नवऱ्याला ऑफिसला जायचं त्याचा रुमाल राहिला का ते पण बघत असते, स्वतःला पाणी प्यायचं असेल तेही बघते. एका वेळी ती करू शकते. तर ही सगळी क्षमता आपल्यामध्ये आहे, पण आपल्यातल्या क्षमताच आपल्याला माहीत नसतात ना. मुळे मला लहानपणापासून जर घडवलंय तुमच्या आई वडिलांनी, अर्धे अधिक तुम्ही स्वतः घडत असता. शिक्षणाच्या याच्यामध्ये बरंचसं काम माझं झालंय. J.K. कृष्णमूर्ती म्हणून शिक्षण तज्ञ आहे, तर त्यांची फिलॉसॉफी खूप वेगळी आहे. बऱ्याच जणांनी ती पटत नाही, रुचत नाही. चांगले चांगले आदर्श पॅरेंट्स म्हणणाऱ्यांना तर ती अजिबातच रुचत नाही की आम्ही आमचं मूल घडवलं. किती इगो असतं आपल्याला. J.K. कृष्णमूर्ती म्हणतात, तुम्ही म्हणाल तसं आयडियल साच्यामध्ये टाकून घडवता येत नसतं. अर्ध अधिक ते स्वतःच घडत असतं. बघा तुम्ही मुलांची निरीक्षण शक्ती किती आहे. आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात ते. तुमच्यातल्या काही जणी जर मुलांचा अभ्यास घ्यायला जाल ना, म्हणजे मी स्वतः PhD MSc याच्यामध्ये आहे, MA सायकोलॉजीमध्ये. माझ्याही मुलाचा अभ्यास घ्यायला गेलो, तू थांब एकदा, बाबांनी अभ्यास घेतला ना माझा, आता तेच प्रश्न मी बाबांना विचारतो, किती येतं बघतो. इतके पोरं फास्ट आहे. वाय? कारण की त्यांना एक्सपोजर मिळालेलं आहे. आपल्या अण्णांमध्ये आपल्याला नव्हतं, होतं पण आपण निसर्गात रमलेलो. त्याच्यामुळे आपलं भावविश्व वेगळं, मुलांचं भावविश्व वेगळं आहे. सायकोलॉजीमधला विषय आला की पुन्हा आम्हाला राहत नाही. मग काही 4 गोष्टी पुन्हा सांगितल्याशिवाय होत नाही, कारण समाजामध्ये ह्या गोष्टी गेलेल्या नाही अजून डीपपर्यंत. म्हणजे उच्च शिक्षित मुलांमध्ये गेलेल्या नाही, उच्च शिक्षित पॅरेंट्समध्ये गेलेल्या नाही, की आपण कशाला जोर देतो. हुशारी म्हणजे काय, इंटेलिजंट क्वेश्चन आयटी. पण कॉर्पोरेट सेक्टरचे जेव्हा आम्ही उदाहरणं बघितले, त्यांच्याकडे केसेस हँडल केल्या, तर तुमच्या माहितीचं सांगते, IT सेक्टरमध्ये पगार लाखांनी असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. नवरा लाखांनी कमवतो, बायको लाखांनी कमवतो. किती सुखाचा संसार असावा तो. अर्धे अधिक घटस्फोटाची प्रकरणं तिथली असतात. एक उदाहरण तुम्हाला मला सांगवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुमचं ऐकून शांतता बघून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा ऐकण्यास उत्सुक आहात. IT सेक्टरमधलंच एक उदाहरण होतं. दोघंही नवरा बायको, नवीन लग्न झालेलं. वर्षभराच्या घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं. आणि कारण काय, जेव्हा काउन्सिलरने ती केस हँडल करायला सुरुवात केली, तर कारण काय होतं, तर नवीन फ्लॅट त्यांचं बनत होतं आणि त्याच्यामध्ये तिला किचन नको होतं. केला की किचन का नको,
आम्ही दोघंही बाहेर राहतो, यायच्या वेळा नाहीये, किचन कशासाठी? हा नाही पण मग जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेरून मागवता येतं, अर्ध्या कंपनीत होतं. पण आज नाही, उद्या तुला बच्चू होईल, त्याच्यासाठी पण मी बाहेरून मागवेल. काउन्सिलरने पुन्हा प्रश्न विचारला की जेव्हा एखाद्या वेळेस अर्ध्या रात्री तुझ्या बच्चूला काही लागलं, तू तेव्हा कसं त्याला प्रोव्हाइड करणार? मग पोरगी IT सेक्टर मधली असून सुद्धा थंब झाली. किती निर्णय घेऊ शकते ती, म्हणजे IQ किती लेवलचा आहे ना तिचा, तिला उत्तर देता यायला पाहिजे ना फटाकसे. पण नाही देता आलं का? कारण जडणघडण तशी झाली, मुलींची जडणघडण कशी करतो आपण आजकाल. तू अभ्यास कर बाई, हे नको करू, ते नको करू, तू फक्त अभ्यास कर. अरे आपल्याला जगायसाठी खाणं पिणं लागतं, तेवढ्या बेसिक गोष्टी मुलगा असो की मुलगी असो त्याला आली पाहिजे. हे शिक्षण घरातनं असलं पाहिजे की आपलं मूल उपाशी नसलं पाहिजे. तर हे शिक्षण आपण देण्याची गरज आहे, म्हणजे मुली नीट संसार करू शकते. आणि मग ती केस हळूहळू सॉल्व्ह झाली. तर इथे सांगायचा मुद्दा हा आहे की भावनिक व्यवस्थापन. आजकाल आम्ही कशावर काम करतोय, मानसशास्त्रज्ञ सगळे इमोशनल क्वोशंट, तोच आपला मुद्दा आहे सगळ्यांचाच, की महिला सगळ्या संवेदनशील असतात आणि आपल्याला आपल्याच भावनांचे गुंते इतके वाढत जातात की ते सोडवता येत नाही. भावनिक इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की स्वतःच्या भावना ओळखणे, दुसऱ्याच्या भावना ओळखणे. त्याला राग आलाय, आपल्याला राग आला हेही काही जणांना कळत नाही, की मला दुःख झालं का उदास वाटतं किंवा काहीही कळत नाही. म्हणजे आपल्या भावना ओळखायला शिकणे, दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणे, आपल्या भावनांचं मॅनेजमेंट शिकणे. तर आलाय राग, हे ओळखता आलं तर त्याचं काय करायचं? कंट्रोल नाही होत मला राग, जमदग्नीचा अवतार असतो माझा, तो कोण कंट्रोल करणार आहे? दुसरा माणूस येऊन नाही. मग आपलं तर झालं, पण ठीक आहे आपलंही केलं इमोशनल मॅनेजमेंट. आता समोरच्याचं काय? समोरचं जमदग्नीचा अवतार आता आलाय, त्याला राग, आपल्याला कळते त्याला राग आलाय, आता काही करू शकतो. मग त्याचं मॅनेजमेंट कोणी करायचं? आपल्यालाच करावं लागेल ना. त्याला काय करायचं तो करेल, पण आपण जर शांतच राहिलो तर तो काय करेल? बोलेल बोलेल बोलेल. किती वेळ बोलेल? एक वेळ येतेच ना, थांबूनच जाईल ना. माझ्याकडचं एक उदाहरण सांगते. आमच्याकडे सिस्टर होत्या, जेव्हा मी अधीक्षक आले होते, काम करता करता निगेटिव्ह होत जातात लोक. तेव्हा मी सायकोलॉजिस्ट करत होते. तिला काम करायचंच नसायचं आणि मी सांगितलं का अजून जीवावर यायचं. एकदा येऊन ताण 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 तासा हात ठेवला, बोल मध्ये एकदा सुरू बोला झालं, थांबले थोड्या वेळाने, शांतपणे एवढंच म्हटलं, झालं जमा. ते करू शकतो ना आपण. थांबलं ना सगळं, तिने काय बोललं आपण ऐकलंच नाही तर इथे गेलंच नाही तर पुढे प्रश्नच नाही. असा सुरवंटाचा कोश कसा असतो तसा आपल्या बुद्धीत कोश आपण मानसिकरित्या बांधतो. ही याव म्हणली, तो त्याव म्हणला, हा असा वागला, तो तसा वागला, इथे गेलंच नाही, तिथं प्रोसेसच होणार नाही. हे मुलांना पण शिकवण्याची गरज आहे. तर याच्यातून काय होईल? ते लोचा कमी होईल ना, एनर्जी स्टोअर राहील ना. किती मोठा भाग आहे आपल्याकडे, पण हाऊ वी युटिलाइज, कसा वापर करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे. बच्चूंच्या बाबतीतलं फक्त आपण एकदा बघूया की काय जे चित्र चालतं आजकाल. त्या घरात छोटे बच्चू काही खेळत होते आणि एक आपलं मोबाईलमध्ये काहीतरी लागलेलं होतं, काय ऐकलं बस असं बघलं. आणि आम्ही जेव्हा व्हिजिटला जातो तेव्हा दुर्दैवाने हे चित्र दिसते. भाऊबाला मुलगा एवढा वेळ आहे, कारण आमचे स्लम एरियातले लोक असतात लाभार्थी आमचे. तिला कामावरून जायचं असते, मुलाचं ठेवून दिला, खातो. तो काय खातो? कुरकुरे मुरमुरे, ते तुमचे काय काय असतात चिप्स वेफर्स. 5 रुपयाचं पाकिट दिलं, पोरगं घेतं खातं, कधी TV समोर कधी मोबाईल समोर. पण याच्यातून आपण त्याचा इतका किती लॉस करतो आहे हे आपल्यासारख्या कितीतरी सुशिक्षित आयांनाही कळत नाही. मला अभ्यास असतो, मला जॉब असतो, मला कुठे वेळ आहे? तुम्हाला वेगळा वेळ द्यावंच नाही लागत हो. आमच्याकडे तर आरंभचे आम्ही प्रशिक्षण घेतो. आपल्या सोबत काम करता करता मुलांशी बोलता येतं, मुलांशी खेळता येतं. तुम्ही पोळी करताय, मुलाला दिली, खेळेल ना लेकरू, मोबाईल लागेल का तिथे? किती साध्या गोष्टीत पैसा खर्च करावा लागतो का? नाही.
इव्हन तो खेळणे सुद्धा आपण घरातल्या घरात कितीतरी पोरांना लागत नाही हो विकतचे खेळणे, अजिबात नाही लागत. त्यांना काय लागतं, घरातले भांडी लागतात जे आपण देत नाही खास. ते खेळत असतात, ते आम्ही तेच सांगत असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, कुठेही काही असलं की तिथे हात लावू नको, तिथे रेष ओढू नको, तिथे जाऊ नको, नको नको नको, सगळीकडे नको असतं. कारण आपलं अपब्रिंगिंग तसं झालंय. मग आपले संस्कार जातात का? तो इरेजर काढावा लागेल ना, वापरावं लागेल ना. पहिले आपल्याला वापरावं लागेल. आपण ते इरेज करून वाक्यात करेक्ट करायची सवय लावायची. इथे जाऊ नको, नको आलाय, पुढला बाजूला ठेव, काय म्हणायचं तुमच्याकडनं बघू येतं का उत्तर? काय म्हणायचंय? पॉझिटिव्ह वाक्य काय होईल त्याचं? हे असं कर किंवा इकडे जा. डायव्हर्ट करणे बच्चूला. काही मुलं हट्टीपणा करतात ना, काही वेळेला ते सांगून झाल्यावर काही पोरं नाहीच करत, कारण आईबापाचा अभ्यास त्याचे कोणीच केले नसतो. आईबाप झाले, घरातले वडीलधारे झाले, त्यांचा अभ्यास इतका परफेक्ट असतो त्यांचा, आणि तुम्ही म्हणता पोराला समजत नाही. काय समजतं लेकराला? अरे त्याच्या इतकं तर कोणालाच कळत नाही. म्हणजे कोणाकडनं कशी काढायची, कोणाला इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं, हे आपण पोरांकडनं शिकण्याची गोष्ट. आता काय काही मुलं करतात हट्टीपणा. कुठे करतात ते बरोबर? दुकानात गेले, समोर आईच बोलाय मस्त, खायचं आहे, पोराचं नाक वाहत आहे रात्रीपासून, पण खायचं आहे, आई देणार नाहीये. आता इथे दुकानात एवढे लोक आहे, आता कशी बोलते बघतो. कार्यक्रम सुरू. मला वाटतं 4 लोकात कुठे बाबा, थोडा थांबते ती, दम मारून पाहते, पण नाही जमत, ते हळूच पैसे काढून. आता इथे काय करता येईल? काय करता येईल? थोडा वेळ बोंबलेल बसेल शांत, पण आपण नाही करत ना. म्हणजे कोण कारणीभूत असतं पोरं बिघडवण्याला? आपणच. कारण हा अभ्यासच नसतो ना आपल्याला. गृहव्यवस्थापन शास्त्र हे काय असतं ते माहीतच नसतं. त्या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या नाहीच ते आपल्या संसारासाठी शिकण्याच्या. मॉलमध्ये एखाद्या असं जर तुम्ही प्रयोग करून पाहिला, पोरं बोंबले थोडा वेळ बोंबले, नंतर येईल ना उठून तुमच्या मागे, तर ऐकतच नाही, बघतं काय करता, मग बरोबर ते लेबर लागतं. तर म्हणजे इमोशनल मॅनेजमेंटवर काम करण्याची किती गरज आहे. आणि ज्या लोकांचा IQ सोबत EQ चांगला आहे त्यांचा सक्सेस रेशो खूप चांगला असतो. म्हणून इमोशनल क्वोशंट वाढवता येतो. IQ आपल्याला खूप नाही त्याच्यावर काम करता येत, पण इमोशनल क्वोशंट तुम्हाला वाढवता येतो. त्याच्यासाठी पहिले स्वतःचा वाढवावा लागेल, ते पहिले आपल्याला शिकावं लागेल. मग आपण आपल्या बच्चूचा चांगला डेव्हलपमेंट करू शकू. आज जे समाजात सगळीकडे उदाहरण आहे, चाव चाव चाव, हा चाव तो चाव चालू असतं ना, असं टॉक 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 टॉक. आणि काय असतं, भांडणं चालली, त्याची एनर्जी चालली, आपली चालली, घटस्फोटाचे प्रमाण चालले वाढत. आई मुलाचं पटत नाही, पोरगा उलटून बोलतोय, हे करतो ते करणे, विचार करण्याची गोष्ट आहे. मला वाटते बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या. त्याच्यानंतरही कोणाला काही वाटलं तर मी केव्हाही अवेलेबल असते. सर्वांनी माझं इतकं छान शांतपणे ऐकून घेतलं, आणि आयोजकांचे मी ते म्हणजे सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. म्हणजे आणि एखाद्या कार्यक्रमाचा जर कोणाचा बदला घ्यायचा म्हटलं तर त्याला अध्यक्षपद द्यायचं, म्हणजे त्याला कसं कार्यक्रम सोडून जाता येत नाही. हे पण एक आला.